नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचा जो बजाज पल्स म्हणून जो कार्यक्रम आहे, या वेब सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, कमलनयन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक आहे आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर महेंद्रसिंग परिहार, जे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. तसंच त्यांनी बाल हृदय विकारांमध्ये विशेष प्रावीण्य संपादित केलेलं आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की कमलनयन बजाज रुग्णालय हे सगळ्यात अद्ययावत रुग्णालय आहे आणि मोठ्या व्यक्तींचे हृदयविकारांपासून ते लहान बाळांच्या हृदयविकारांपर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तसंच परवात आपण हृदय प्रत्यारोपण सुद्धा यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्याला आज ज्या विषयाबद्दल महत्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल माहिती करून घ्यायची आहे तो विषय म्हणजे बाल हृदयरोग. डॉक्टर महेंद्रसिंग, मला आपल्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की लहान मुलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण साधारण किती असतं? सर, कसं असतं, लहान मुलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण भरपूर आहे. तसं साधारणतः आम्ही म्हणतो की 1 in 100 पेशंट्स, म्हणजे जे मुलं 100 मागे एका मुलाला बालहृदयरोग तज्ञ आपलं हे असतं, आजार असतो. त्याच्यामध्ये मुख्यतः काय असतं की खूप सारे होल्स जे आईच्या पोटामध्ये किंवा आपल्या गर्भामध्ये असताना असतात. फॉर एक्झाम्पल आपलं ASD किंवा PDA हे साधारणपणे वयाच्या 3 महिन्यापर्यंत किंवा 6 महिन्यापर्यंत हळूहळू बंद होतात. पण जे अनुवंशिकता काही असतील त्याच्यामध्ये पेशंट्समध्ये किंवा त्यांना काही आणखी आजार असतील तर ह्याच्यामुळे हे बंद होत नाही. ह्या व्यतिरिक्त आणखी बरेचसे होल्स, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये छिद्र असं म्हणतो, हे पण असतो. किंवा कंजेनायटल हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त असतं. तर जनरली हे जे मुलं असतात, वर्षाला असं मानलं जातं की साधारणपणे भारतामध्ये 25 लाख मुलांना हृदयरोग तज्ञाचं प्रमाण असतं कोणत्याही एका वेळेमध्ये, आणि त्यातल्या जवळजवळ 2.5 लाख मुलांना ऑपरेशनची किंवा काहीतरी उपचाराची गरज पडते. खूपच मोठा नंबर आहे, खूप मोठी संख्या आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की 100 मुलामागे एका मुलाला हृदयरोग असण्याची शक्यता असते आणि प्रामुख्याने हृदयाचे जे 4 कप्पे असतात त्याच्यात ते व्यवस्थित जोडल्या न गेल्यामुळे त्याचे जी छिद्र असतात त्या छिद्रांचं प्रमाण असतं, तो मुख्यतः एक आजार असण्याची शक्यता असते. तर या प्रकारच्या आजारांची लक्षणं काय असू शकतात? कारण ते लहान मुलं आहेत, त्यांची लक्षणं काय असू शकतात आणि ते निदान करण्यासाठी काय सुविधा लागतात किंवा कुठल्या प्रकारे त्याला आपल्याला निदान करता येईल? सर, याच्यामध्ये मुख्यतः आम्ही काय करतो की आपल्या पेशंट्सला 3 वयोगटामध्ये आम्ही आपलं डिव्हिजेट करतो. 0 to 5 years, 5 to 10 years and 10 to above years. तर मुख्यतः जे पहिले 5 वर्षापर्यंत मुलांना काही सिम्पटम्स सांगता येत नाही किंवा आपण ते ओळखावं लागतात मोस्टली. तर याच्यामध्ये काय असतं की मुख्यतः जे मेन सिम्पटम्स आहे, बाळाचं वजन न वाढणे, बाळ रडताना एकदम निळं पडणे, ज्याला आम्ही सायनोसिस आपल्या वैद्यकीय भाषेमध्ये म्हणतो, ते होतं. किंवा जेव्हा तुम्ही आपल्या बालरोग तज्ञाकडे जातात तेव्हा त्यांना जेव्हा ते ऑस्कल्टेट करतात तेव्हा त्यांना अनएक्सपेक्टली एक्स्ट्रा साऊंड, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये मर्मर असं म्हणतो, ते आले की असं आपल्याला समजावं लागतं बाळाला कधी हृदयरोग असण्याची शक्यता जास्त असते. याच्या व्यतिरिक्त अबव्ह 5 years जनरली काय होतं की बाळांचं वजन व्यवस्थित वाढत नाही, त्यांना खेळताना दम लागतो किंवा त्यांचं वजनही व्यवस्थित वाढत नाही किंवा ते चक्कर येऊन खाली पडतात. असे सिम्पटम्स आपल्याला ओळखावे लागतात कारण हे सिम्पटम्स ॲबनॉर्मल असतात आपल्या चिल्ड्रन्समध्ये. तर अशा व्यतिरिक्त आपल्या त्यांच्याकडे बालरोग तज्ञाकडे जाऊन त्यांचं तपासणी करून आणि गरज पडले पुढच्या तपासणी करायची गरज पडते. 10 वर्षानंतर मुलांना जनरली काय असतं की वॉल्सचे प्रॉब्लेम जास्त वाढतात, त्याला आपण रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणतो किंवा रुमॅटिक हार्ट फिवर म्हणतो, आपण रुमॅटिक फिवर म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त वाढतं. अशामध्ये कधी कधी पेशंट्सला फिवर येतो जो कंट्रोल होत नाही, प्रोलॉंग फिवर मोर दॅन 3 weeks आपण ज्याला असं म्हणू शकतो. अशा कंडिशन्समध्ये आपल्याला हार्टचं चेकअप करणं गरजेचं पडतं. या व्यतिरिक्त त्यांना कधी कधी चक्कर येतात किंवा खेळताना दम लागतो किंवा खाली पडतात, हे पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. बरोबर, हे मेन सिम्पटम असतात. तुम्ही खूप चांगलं सांगितलं की वयोमानाप्रमाणे जर आपण विभागित केलं तर प्रामुख्याने वजन न वाढणं हे विचार केला तर सर्वसामान्यपणे फार महत्वाचं लक्षण असू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त दम लागणे, बाळ निळं पडणे, बाळाला धाप लागणे, चक्कर येऊन पडणे, ही सगळी प्रामुख्याने लक्षणं आपल्याला असू शकतात. आणि प्रामुख्याने जी 0 ते 5 या वयोगटातली बालकं आहेत त्यांना तर ते आपण ओळखून घ्यावं लागतं की ती लक्षणं, ती बोलू नाही शकत. तर अशी सगळी जर लक्षणं असतील तर याचं निदान करण्यासाठी काय काय आपल्याकडे सुविधा उपलब्ध? असे लक्षण असतात आपल्याला पहिले आपल्या बालरोग तज्ञाकडे जाऊन त्याची तपासणी करणं फार गरजेचे असते. तर जे इन्व्हेस्टिगेशन आपलं बेसिक इन्व्हेस्टिगेशन असतं त्याचं 2D इकोकार्डिओग्राफी. 2D इकोकार्डिओग्राफीमध्ये बेसिकली आपल्या साध्या भाषा म्हणजे म्हटलं की हृदयाची सोनोग्राफी. हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये आपण जे बाळाचं हृदयाचं स्ट्रक्चर आहे ते आधी आयडेंटिफाय करतो, ते पूर्णपणे चेक करतो आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का ते आयडेंटिफाय करतो आणि ते मेन एक इन्व्हेस्टिगेशन आहे. गरज पडल्याला आपल्या कधी मुलांचा ECG काढावा लागतो, गरज पडली त्यांना कार्डियक CT किंवा कार्डियक MRI ची पण गरज पडते, पण ते आजाराच्या पुढच्या स्टेप्स मध्ये आपण करू शकतो. पण मेन तुमचे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते बेसिकली 2D इकोकार्डिओग्राफीचं मस्ट फॉर आहे.
हृदयाची सोनोग्राफी करणं आणि ज्याच्यातलं अत्याधुनिक मशीन आपल्या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे, कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये, ज्याच्याद्वारे आमच्या तज्ज्ञांना लक्षात येऊ शकतं की बाळाच्या हृदयामध्ये काही आजार आहे का. समजा हा निदान झालं, ज्या बालकांना निदान होतं, त्याच्यावर कुठल्या प्रकारचे उपचार पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत? सर, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण आजच्या टेक्निक्समध्ये आपण जर बघितलं की वैद्यकीय शास्त्र मागच्या 15 वर्षामध्ये खूप प्रगत झालं, बरेचसे ऍडव्हान्सेस आपल्याकडे आलेले आहेत. तर मुख्यतः आम्ही याच्यामध्ये काय करतो की जे आजार आहेत ते आयडेंटिफाय करणं, डायग्नोज करणं फार महत्वाचं असतं आणि त्याप्रमाणे आपण त्याची जी उपचार पद्धती आपली ठरवली जाते. जनरली याच्यामध्ये 2 टाईपच्या पद्धती असतात. एक तुमचं दुर्बीनद्वारे किंवा ज्याला आपण ट्रान्सक्युटेनियस क्लोजर असं म्हणतो, ते एक पद्धती, आणि दुसरं असतं ओपन हार्ट सर्जरी. दोघांचे आपले गाईडलाईन्स असतात. मुख्यतः याच्यामध्ये फायदा काय असतो, जर तुम्ही ट्रान्सक्युटेनियस क्लोजरसाठी गेला त्याच्यामध्ये पेशंटला, जसं आपल्या साध्या भाषेमध्ये म्हणलं की आपण दुर्बिणीचं ऑपरेशन करतोय, पेशंटला आपण 2 दिवसामध्ये किंवा 48 तासामध्ये पेशंटला डिस्चार्ज मिळतो. कुठल्या प्रकारचा स्कार मार्क पेशंटच्या अंगावर राहत नाही आणि याच्यामध्ये पेशंटची ऍक्टिव्हिटीज फार लवकर रिकवर होतात. हे जास्त महत्वाचं. याच्यामध्ये मुख्यतः आपलं ASD डिव्हाइस क्लोजर, VSD डिव्हाइस क्लोजर, PDA डिव्हाइस क्लोजर हे मेन टेक्निक्स आहेत. दुसरं तुमचं असतं वॉलसाठी जर आपल्याला गरज पडली तर आपण वॉल्वोटॉमी, पण हे अत्यंत उपचार पद्धती आहेत, त्या आपण इझिली करू शकतो. बरोबर. त्याच्यामध्ये तुमचं बलून पल्मरी वॉल्वोटॉमी, एवटिक वॉल्वोटॉमी किंवा मायटल वॉल्वोटॉमी हे आपण अत्यंत सोबतपणे आपलं करू शकतो. दुसरी जी पद्धती असते ती असते ओपन हार्ट सर्जरी. ओपन हार्ट सर्जरीमध्ये बेसिकली आपल्याला काय करायचं असं की हार्टला ओपन करून पेशंटला आपली सर्जरी करायची असते, बट इट ऑल्सो हॅज अ गुड आउटकम. दोघा पद्धतीमध्ये आउटकम फार चांगले आहेत आणि जवळजवळ आपलं सर्वायवल 98 to 99% आता अचीव्ह करण्यात आलं. आपल्या हॉस्पिटल्समध्ये पण आपण ते इझिली अचीव्ह करतो. तर ह्या 2 मुख्यतः पद्धती असतात. फक्त गाईडलाईन्स प्रमाणे असं सांगितलं जातं की मुलांचं कोणत्याही हृदयरोग तज्ञ असेल किंवा आपल्या हृदय तज्ञ, हृदयाचा आजार तुम्हाला वयाच्या 5 वर्षाच्या आधी तुम्ही त्याला ट्रीट करून घ्या. याने फायदा काय होतो की पेशंटचं आयुष्यमान फार चांगलं होतं आणि विदिन 1 year ते कम्प्लिटली रिकवर आणि त्यांचं आयुष्यमान पूर्णपणे आपण नॉर्मलाइज करू शकतो. व्हेरी गुड. तुम्ही खूप चांगली आणि महत्वाची माहिती दिली ऍक्च्युली. कारण बालकांच्या हृदयरोगासाठी सुद्धा खूप मोठा चिरा न देता, मोठं ऑपरेशन न करता प्रत्येक वेळेस ओपन हार्ट सर्जरी लागेलच असं काही नाही की फक्त त्वचेखालून सुद्धा आपण त्याला दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करू शकतो. यामुळे बऱ्याच बालकांना किंवा त्यांच्या पालकांना ऍक्च्युली त्यांचा ताण कमी होऊ शकतो या माहितीमुळे. खूप चांगली माहिती आहे. पण याच्यातनं एक दुसरा प्रश्न उद्भवतो की जसं तुम्ही आता म्हणालात की 5 वर्षाच्या आत जर शस्त्रक्रिया करून घेतली तर अशा बालकांचं आयुष्यमान हे चांगलं राहू शकतं. पण आपण जर असा सर्वसमावेशक विचार केला तर ज्या बालकांना हृदयरोग आहे किंवा ज्याचं निदान झालेलं आहे अशा बालकांचं आयुष्यमान साधारण कसं असतं आणि त्यांना आयुष्यभर औषधी घ्यावी लागतात का? नाही सर, हे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या अजूनही आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हा एक खूप महत्वाचा पॉईंट आहे. काय झालं की मागच्या 15 वर्षामध्ये खूप आपलं तंत्रज्ञान आपलं प्रगत झालंय. त्याच्यामुळे आपण आता वयाच्या इव्हन पहिल्या दिवसाला आपण बाळाला ऑपरेशन करू शकतो, ज्याला आम्ही न्यूनेटल हार्ट सर्जरीज म्हणतो, ते एक महत्वाचं असतं. पण तुम्ही जर योग्य वयात योग्य ऑपरेशन झालं पेशंटचं तर पेशंटला साधारणपणे एक 6 महिने ते 12 महिने औषधं लागतात. त्यानंतर त्याची औषधं बंद होतात आणि ही कम्प्लिटली रिकवर्स. त्याला आयुष्यभर कुठल्याही पुन्हा फॉलोअपची गरज पडत नाही, त्याला कुठल्या प्रकारची औषधीची गरज पडत नाही. हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपल्या समाजामध्ये अजूनही की कधी कधी त्यांना असं वाटतं की हृदयरोग हा असताना ऑपरेशनची गरज नसते किंवा प्रत्येक होल स्वतःहून बंद होणं हे अगदी चुकीचं आहे. तर तुम्ही एकदा तुमची तपासणी केल्यानंतर रेग्युलर फॉलोअप मध्ये राहणं फार महत्वाचं आहे. रेग्युलर फॉलोअप झालं आणि असं वाटलं की ते होल बंद होत नाही किंवा उपचार पूर्णपणे आपली गरज आहे आणि ते आपण योग्य वयात जर करून घेतलं तर पेशंट 1 वर्षामध्ये पूर्णपणे रिकव्हर करतो आणि त्याला पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची औषधाची गरज पडत नाही. फारच चांगलं, खूपच चांगली तुम्ही माहिती दिली. त्यामुळे जो गैरसमज आहे की आम्हाला आयुष्यभर औषधे लागतील का, आयुष्यमानामध्ये काय फरक पडतो, ते सगळे गैरसमज आपले दूर होते. तुम्ही डॉक्टर महेंद्र सिंग प्रौढ व्यक्ती आणि बालक असे दोन्ही प्रकारच्या हृदयरोगांवर उपचार करतात. तर या दोन्ही साधारण हृदयरोगांमध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? हा सर, हे जास्त महत्वाचं आहे. कारण प्रौढांमध्ये आपण जसं अडल्ट्समध्ये आपण म्हणतोय, अडल्टमध्ये बेसिकली काय असतं की कोरोनरी आर्टरी डिसीजचं प्रमाण फार जास्त असतं. याच्यामध्ये हार्टमध्ये ब्लॉकेजेस होणं किंवा तुम्हाला हार्ट अटॅक्स होणं हेचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामध्ये तुमचे हार्ट मसल्स तुमच्या डॅमेज होऊन पेशंटला हृदयाची गती किंवा त्याचं डिस्फंक्शन हे जास्त होतं आणि त्याला याच्या व्यतिरिक्त पेशंटला हायपरटेन्शन असणे किंवा हे बरेचसे आजार जास्त असतात. पण मुलांमध्ये याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी असतं. मुलांमध्ये बेसिकली तुम्हाला स्ट्रक्चरल हार्ट डिसीज जे प्रमाण जास्त असतं याच्यामध्ये जे मुख्यतः म्हणजे जसं आपण आधी डिस्कस केलं की हृदयामध्ये होल असणं, छिद्र असणं किंवा हृदयामध्ये वॉलचे प्रॉब्लेम असणं हे फार महत्वाचं असतं. आणि आता जे
पोस्ट कोविड काळामध्ये हृदयाचे इन्फेक्शनचं प्रमाण फार जास्त वाढलं. तर खूपदा असं होतं की जर पेशंटचा ताप 2 आठवड्यामध्ये 3 आठवड्यामध्ये कंट्रोल येत नाही, तर कधी कधी हृदयाचे हार्ट मसल्स डॅमेज झालेले असतात. त्याच्यामध्ये ज्याला आम्ही इन्फ्लेमेटरी सिंड्रोम असं नाव म्हणतो, त्याचं प्रमाण फार जास्त आहे. तर हे प्रमाण जास्त असतं. म्हणजे दोघांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण सारखं जरी असतं तरी त्यांच्या ज्या व्याधी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. व्याधी वेगवेगळ्या आहेत, प्रकार वेगवेगळे आहेत. आणि मुळात स्ट्रक्चरल म्हणजे रचना संरचना हृदयाची जी आहे त्याच्या संदर्भात आजार हे जास्त होण्याची शक्यता बालकांमध्ये आहे. आणि कार्यक्षमता किंवा कार्यप्रणाली हृदयाची त्याच्या संदर्भातचे आजार हे प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त. हे खूप तुम्ही महत्वाची माहिती सांगितली की आजाराच्या प्रकारांमध्येच मुळात फरक आहे दोन्हीच्या. तर या सगळ्या सरांनी जसं आज आपल्याला सांगितलं की बालकांच्या हृदयावरील समजा कुठले हृदय आजार असतील तर त्याच्या संदर्भात निदान, उपचार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया या सगळ्या सुविधा कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि ज्या कोण बालकांना किंवा असं वाटतं की त्यांना हृदयरोग असण्याची शक्यता आहे किंवा हृदयरोग आहे अशा व्यक्तींनी कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये येऊन या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. आज आपण बजाज पल्स या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.